नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी मोहरीर मॅडम तुम्हाला इयत्ता 5वी मराठी विषयाचा पाठ 9 जनाई आज मी तुम्हाला शिकवणार आहे। या पाठाचे लेखक आहे शंकर पाटील। शंकर पाटील यांचा जन्म 8 ऑगस्ट 1926 ला पट्टण कोडोली येथे झाला। पट्टण कोडोली हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव आहे। त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा लिहिल्यात। त्यांच्या आभाळ, ऊन, टारकुला, गुगलबंदी, बंधारा असे अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। लेखक हे 1985 मध्ये मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते। आज आपण त्यांची जनाई ही कथा बघणार आहोत। लेखक शंकर पाटील यांनी या पाठातून जनाई नावाच्या एका बाईची कहाणी सांगितली आहे। ही यातील भाषा ग्रामीण आहे। या पाठातील भाषा खेडेगावात वापरली जाते त्याप्रमाणे ही भाषा यात वापरलेली आहे। तर आपण बघूया पाठ जनाई। जनाई ही उसाच्या फडातून म्हणजेच काय, शेतातून दुपारची मोड थांबली तशी बाहेर पडली। जनाई उसाच्या फडातून म्हणजे उसाच्या शेतातून दुपारची पाण्याची मोठ थांबवली तशी ती बाहेर पडली। आता मोठ म्हणजे काय, तर मोठ म्हणजे बैलाकडून शेतातील विहिरीतले पाणी काढून शेतात सोडण्याचे जे साधन आहे त्याला मोठ असे म्हणतात। काय, बैलाकडून शेतातील विहिरीतले पाणी काढून शेतात सोडण्याचे जे साधन आहे त्यालाच मोठ असे म्हणतात। पाण्याची दारं मोडून म्हणजेच पाण्याचा प्रवाह हा बदलून तिची कंबर एकदम दुखायला लागली। याच्या शब्दाला कंबर धरली म्हटलेलं आहे। कंबर धरली म्हणजेच कंबर दुखायला लागली। सतत पाण्याचा प्रवाह बदलणे आणि मोटर चालवणे या दोन कामामुळे तिची कंबर दुखायला लागली। पण ती घरी जाऊन आराम न करता ती शेंगाच्या वावरात म्हणजे शेंगाच्या शेतात जाते आणि शेतातल्या शेंगा तोडायला लागते। आराम न करता शेतात जाते आणि शेंगा तोडायला लागते। शेतातील पिकं बघून तिला खूप आनंद होतो। का आनंद होतो? कारण जनाईने शेतात खूप कष्ट केलेले असतात आणि त्या कष्टाचे फळ तिला आता मिळालेले आहे। कष्टाचे फळ मिळालेले आहे हे बघून तिला खूप आनंद होतो। भर दुपारी ती शेतात काम करते। भर दुपारी शेतात काम करते। शेतात काम करता करता तिला एकदम रो 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 असा आवाज तिच्या कानावर पडतो। कसा आवाज पडतो? रो 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 असा आवाज त्या कानावर पडतो आणि तिला वाटले की जणू काही वरून आकाशातून विमानच जात आहे की काय, जणू काही आकाशातून विमानच जात आहे की काय, म्हणून तिने आकाशाकडे बघितले पण वर तिला काहीही दिसले नाही। हा आवाज कुठून येत आहे हा प्रश्न तिला पडला। आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून तिने आपलं काम करायला सुरुवात केली। तिने खाली वाकून काकडीचे, आता काकडीचे म्हणजे काय, काकडीचे वेल तिने उपटायला सुरुवात केली। पण तेव्हा ते काकडीचे वेल हलताना तिला दिसले। काकडी म्हणजे काकडी, बरं का, काकडीचे वेल हलताना तिला दिसले। ते काकडीचे वेल मागे पुढे होताना तिला दिसले। त्या काकडीच्या वेलाची उलथा पालत होताना तिला दिसले। या काकडीच्या वेलाबरोबर भुईमुगी हलताना तिला दिसलं आणि त्याचबरोबर रो 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 परत असा आवाज तिला ऐकू आला आणि नुसताच वरती नाही तर अगदी जवळून तिला ऐकू आला। रो 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 असा आवाज अगदी जवळून तिला ऐकू आला। ती खूप घाबरली आणि समोर बघताच तिला एक मोठा साप दिसला। बापरे, तो साप बघून जनाई खूप वेगाने धावत आपल्या घरी आली। कारण काय झालं होतं, धाबत दणाणून गेलं होतं। आता धाबत दणाणून गेलं म्हणजे काय, तर तिला खूप भीती वाटते। खूप भीती वाटते। धाबत दणाणून जाणे म्हणजे काय, भीती वाटणे। त्यामुळे तिला खूप भीती वाटली होती। त्यामुळे ती जोरात वेगात आपल्या घरी जायला निघाली आणि तिने आपलं घर काय केलं, पकडलं। संपूर्ण शरीर घामानं थपथपलं होतं। आता घामानं थपथपलं होतं म्हणजेच काय, शरीर घामाघूम झालं होतं।
कारण ती एकतर धावत धावत आपल्या घरी आली होती, सापामुळे तिला भीती वाटत होती आणि धावत धावत घरी आल्यामुळे तिचं अंग सगळं शरीर कसं घामानं ओलचिंब झालं होतं. त्यामुळे तिच्या तोंडावाटे शब्दच फुटत नव्हते, तिला काय बोलावं काही सुचत नव्हते. ती थरथर थरथर कापायला लागली, तिच्या छातीत धडधड धडधड व्हायला लागलं. सगळे लोक गावातले पळत पळत आले, काय झालं काय झालं काय झालं, ही एवढी का घाबरली, ही पळत का आली आहे. हे बघून तिला लोक प्रश्न विचारायला लागले. तेव्हा काय झालं, कालवा उडाला. आता कालवा उडाला म्हणजे काय, सगळीकडे गोंधळ उडाला. तिला काय बोलावं काही सुधरतच नव्हतं. सुधरत नव्हतं म्हणजेच काय, तिच्या तोंडातून एकही शब्द येत नव्हता. थोड्या वेळाने सासरे आले, तिचे सासरे आले आणि त्यांनी सुद्धा विचारले, काय झालं ग जना, अशी उन्हाची ओरडत पळत का आलीस. तिने कसा बसा सगळा घडलेला प्रसंग सांगितला. गावातील सर्व लोक तिची कहाणी ऐकून घाबरले. त्यांना माहित होतं की मागे भुजंग नावाचा साप आपल्या शेतात आला होता, आपल्या गावात आला होता, पण आता तो परत कसा काय येणार. परंतु जनाईने सांगितलेली कथा ऐकून सगळे लोक घाबरले. भुजंग भुजंग म्हणजे मोठा साप. हा भुजंग म्हणजे मोठा साप आपल्या शेतात आहे हे सर्वांनी ऐकलं. त्यांना प्रश्न पडला की दोनदा मोठ्या सापाची कात शेतातील गावामध्ये लोकांनी बघितली होती. एकदा नाही तर दोनदा मोठ्या सापाची कात गावातील सर्व लोकांनी बघितली होती. आता कात म्हणजे काय, तर कात म्हणजे सापाने टाकलेली जीर्ण कातडी. सापाने टाकलेली जीर्ण कातडी म्हणजे कात. ही जीर्ण कातडी सापाने एकदा नव्हे तर दोनदा शेतात टाकली होती आणि साप निघून गेला होता. ही कात सापाने शेतात टाकली आणि आता हा कसा काय परत आला, हा प्रश्न सगळ्यांना पडला. एवढंच नव्हे तर जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला. खड्डा पडला म्हणजे खरोखर खड्डा पडत नसतो, तर खड्डा म्हणजे जनाईला खूप भीती वाटायला लागली. खड्डा पडणे म्हणजे खूप भीती वाटणे. गावातील लोक घाबरल्यासारखे झाले, पण असे घाबरून चालणार नव्हते, भागणार नव्हते. तर पोटापाण्याचा प्रश्न होता, म्हणून जनाईने काय केले, स्वतः हिंमत बांधली. काही केलं तरी आपल्या पोराबाळांना खायला प्यायला पाहिजे, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, तर घरात बसून चालणार नाही, सापाला घाबरून चालणार नाही. म्हणून जनाने ठरवले आणि ती हिमतीने शेतात जाण्याचं तिने ठरवले. हिमतीने शेतामध्ये ती गेली आणि बघतो तर काय, समोर परत तोच साप. यावेळेस जनाई न घाबरता त्याच्याशी बोलायला लागली. तुम्हाला माहितीये का, प्राण्यांशी जर आपण प्रेमाने बोललो तर प्राण्यांना सुद्धा आपली भाषा समजते आणि आपल्याला काय म्हणायचं हे त्याला समजल्यानंतर त्याप्रमाणे तो प्राणी सुद्धा कृती करतो. त्याचप्रमाणे जनाई ही सुद्धा न घाबरता त्या सापाशी बोलायला लागली आणि म्हणाली, काय रे बाबा, आमची पाठ घेतलीस म्हणजे आमची पाठ घेतलीस म्हणजे काय, आमच्या पाठीमागे लागलास का, आमच्या पाठीमागे लागलास का, आम्हाला भीती दाखवतोस. आम्हाला भीती दाखवू नको, आमची तू राखण कर. आमची तू राखण करशील, आम्हाला तू भीती दाखवशील तर आम्ही काय करावे. आम्हाला खूप हाल सहन करावे लागत आहे. आम्हाला कोणाचा आधार नाहीये. मला सर्व कामे करावी लागतात. विनाकारण मला त्रास देऊ नकोस. अजून काय सांगायचे तुला, माझी सर्व कहाणी तुला माहिती आहे. माझ्या घरामध्ये कामं करायला मी सर्वस्व आहे. मला सगळी कामं करावी लागतात, शेतात यावं लागतं आणि सगळं काम करावे लागतं, याचा तू विचार कर. आता मी झाडाखाली बसून भाकरी खाणार आहे. आता मी झाडाखाली बसून भाकरी खाणार आहे. तोपर्यंत काय म्हटलं तरी गपगार म्हणजे गुपचूप, गुपचूपपणे शांतपणे तू कुठेतरी निघून जा. माझी भाकरी खाणं होईपर्यंत तू कुठेतरी गुपचूप निघून जा. नंतर मला खूप कामं करायची आहे. जुंधळा कापायचा आहे. जुंधळा म्हणजेच काय, जोंधळा म्हणजे ज्वारी. मला ज्वारी कापायची आहे. संध्याकाळपर्यंत सर्व रान मोकळ करायचंय. आता मी काय करू, तुझं मला त्रास दिलास तर मी काहीही करू शकत नाही असे सांगून तिने त्याला अक्षरशः हातच जोडले आणि त्या सापाला विनंती केली, अरे बाबा तू आता जा रे, तू आता जा रे बाबा. आणि तिथून भाकर खायला ती निघून जाते. झाडाखाली सावचित्तानं, सावचित्तानं म्हणजेच शांतपणे, सावचित्तानं म्हणजे शांतपणे ती जेवायला बसते.
आणलेल्या 2 भाकरी ती खाऊन टाकते. पोट भरलं, पाणी पिलं आणि तिने ढेकर दिली. पोट भरल्यानंतर लोक ज्याप्रमाणे ढेकर देतात त्याचप्रमाणे पोट भरल्यानंतर जनाईने सुद्धा ढेकर दिली आणि जेवण झाल्यावर ती उठली आणि विळा हातात घेतला आणि विळा हातात घेऊन तिने धाट कापायला सुरुवात केली. धाट म्हणजे काय? आता धाट म्हणजे ज्वारीचे कणस. ज्वारीचे कणस कापल्यानंतर जमिनीत उरकलेले जे का आहे झाड आहे तो राहिलेला भाग कापायला तिने सुरुवात केली. ते ज्वारीचे कणस तोडायला सुरुवात केली. तेव्हा मात्र साप तिथे नव्हता. सापाला जिचे म्हणणे पटले होते. मी तुम्हाला आधी सांगितलं की प्राण्यांशी जर तुम्ही प्रेमाने बोलले तर त्यांना सुद्धा आपली भाषा समजते. साप तिथून निघून गेला होता आणि आनंदाने जनाईने काय केले? आपले काम सुरू केले आणि आपलं ज्वारी तोडायचं काम संपूर्ण केलं. यावर तुम्हाला इथे काय कळतं की न घाबरता पुढे जावे आणि कोणत्याही प्राण्याशी प्रेमाने बोलणे. प्राण्यांना पण आपली भाषा समजते. इथे आपल्याला या 2 गोष्टी या धड्यावरून समजत आहे. समजला इथे पाठ तुम्हाला? मी तुम्हाला जनाईची माहिती सांगितली, काही कठीण शब्द सांगितले, ग्रामीण भाषेतले शब्द याच्यात आलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे. धडा मन लावून वाचा आणि उरला जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत, पुढच्या तासिकेला बघणार आहेत. तोपर्यंत हा धडा मन लावून वाचा. ठीक आहे? थँक्यू.